उठलं माझी रेकॉर्डिंग चालू केलं माझी उठलं. त्याला कळालं डोळे झाकून झोपला. ह्यो उठला आणि ह्यो झोपला ब्रह्मा. ते काय म्हणतात तू लक्ष राख मी झोप. माझ्या झोपल्याला असं मुडकं ठेवून येतं मांडीजवळ. माझ्या उठला आता हो का बारकं बसायला लागले. ब्रह्मा झोपला लगेच. म्हणजे सेट काय झोपले 24 तास या पोजमध्ये असते. बसलं बारकं बसलं किती माझं सरपण बसलं भादरा त्याला बाहेर बघायचं बाहेर ते सारखं बघत बसतो गेट मध्ये. जर बरं वाटत असेल खाद्य खाल्लंय. ब्रह्मा लागलं 10वीचा काय सगळी गमतीशीरच होते. ब्रह्माच आपल्याला आपला असा लय वाटायला लागलाय का नाही. पहिलं जरा त्याचं कळतच नव्हतं काय चाललं काय नाही. लक्ष्मी बसल्या. कोंबड्या कुठे आहे? कोंबडा हे काय विचारायचा पाय सरळ करून आणतो की. हो कोंबड्याचं डॉक्टर पाठ काढली ना ते होतं नाही. ती लय हळू खाती रायबाची मम्मी. इकडे बघा आठवतं का मागच्या वर्षी तिथं बाळ झाला असेल आपण रात्रभर जागायचं आणि झाली दिवसा. तर जवळ जवळ 4 दिवस झाले. 4 नाही 15 दिवस झाले. 4-5 गोंडा भाव गेल्यापासून 10 दिवस झाले असते. हा 10 दिवस झालं पोलीस साफ करते. हा त्याचा मूर्त लागलेला आहे आता दुपारी 3:30 वाजता पोलीस साफ करायचा मूर्त. ते पण चला म्हटलं जाऊया कारण येतोय आम्ही 12 वाजल्यापासून. वैरण पण काढायचे आणि जेवल्यानंतर जरा वेगळीच अवस्था होती. एक टाइम जेवायचं असते माणसात. ना अजून कुठला करते होय ना वैरण काही ठेवत नाही. आता चिकडं मामा हाय का गेलं आणि फिरायला हिंडायला असेल तिथं बायकांच्या मागात. चिक्क्या गेलं कुठं तरी फिरायला आणि आया चिक्क्याचं गणित कळलं. हो का हाय ते कुठे आला सोडून गेला. गावातल्या पेक्षा मोठी आवडतं इथं राहायला. झोप काढल्यावर झोप काढले बघ की. गॅप मला सोडून गेलाय सा. आलं की तेव्हा तुला भारी धरा की जरा दाखवा कसा वळत. कायम तो लांब झाला की तुम्हालाच केवढं लाडतो. नको चाट पप्पी घे. चल चिक चल खाली चल बा. ते बारक्या पोराच्या पुढच्या अवस्था झाली याची. चला सगळीच उतरलो. तू बस गाडीत. अहो ती निघ चला म्हणताय घरला. नको चल बाहेर. येतोय का चिकू. हो आला. त्याला चपाती देऊ एक आता. चला श्रीशा ते स्टिक घे ग. ट्रायपॉट विथ स्टिक. कुठे गेले ह्यांनी. ओ चिकू कुठं झोपला असेल. हो तिथं झोपलास. ही अशी गेटची कसरत चालू झाल्या. हरकले किस्त आपला कट्ट्यावरती मग अशी ना आत्ता कुठं होता. होय ना इथं. ही धरा की छान आहेत. पाक भरलंय तर जस्ट उठलाय. टेन्शन आज. तर चिकूला चपाती आणलेली आणि आता साहेबांनी चपाती खाल्ल्या. तिथं खाल्ली. काय करतो चपाती खात असल्या त्याला कुणी दुसऱ्यानं आलेला आवडत नाही काय नाही. फक्त मी आणि म्हणजे आपल्या घरातलीच चालतेत. बाहेरचं कोण आले की अंगावर जातो. आता हे शिर्डीलाच लागलाय भुकायला मगाचपासून. आणि दिवसभर आज शेट इथंच आहेत. गेले आलेलंच नाहीत घरला. आता पोटभर खायला दिले. एक तुकडा राहिलाय तो पण खायला लागलाय. म्हणलं पिल्लू दुपारचं भरपूर जेवतो जेवण नाही म्हणलं तर 2-3 चपात्या खातो आरामात. ये चिको पप्पासनी विचार. ऊस तोडायला
ओ जाऊ दे तिला, हा एकटीला जाऊ दे. जाऊ. जावा, गो हॅड. आणि तर साहेबांनी अशा पद्धतीने इतू हाक मार. खोली साफसफाई चालू केलेली आहे. आणि आता अशी दाखवू, परत दाखवायची कशी दिसते बिफोर आफ्टर. नाही बाळा. श्रीशा हाक मार त्याला. तर बघू शकताय घाण सगळा पसाराच पसारा. नंतर इकडं इथपर्यंत सगळी घाणच घाण आहे. वर जाळ्या बिळ्या काय नाहीत, फक्त खालचा सगळा पसारा. आधी पसारा लाव्या, मग लुटून काढायला वेळ. ही बघा, हे बघा, तुम्ही खाऊ नको म्हणल्यावर कुठं येऊन खातोय बघा. आधी हा बरं झालं कट्ट्यावर. पण ती कलर चिकडे कसं खाते खुळ. चला तर मी पण मदत करू लागणारच आहे. लाल मुंगेत जरा पुढच्या साईडला जा की बाळा, भीती वाटत्या. अगं पुढं जा, तू कुठं करत होतीस काम? कुठनं होय, तसंच चावतं. अलीकडच्या साईडला हिथल्या इथं नाही पुढं जा. अगं आपण जिथं वैरण तुडल्या का तिथं पाकडला त्या तिथं जा. तर आता ह्यांनी केलेलं आहे कामाला सुरुवात. बदलच आहे काय खाद्य? किती बकेट आहे ती? वजी उचलायची लय हाऊस ॲव्हरेज. शिस्ती तो. एक बार जो ये ठान लेते हैं तो कर कर ही दिखाते हैं. हितला आवरल्याशिवाय हालायचं. उडीद डाळ कशात ठेवणार हो? हे 7 आहे ना मक्का. श्रीशाला लादीला हात लावायचाय, लालपरीला. तर ही काय नाचणी राहिलेली ती बारीक करून आणलीस ना? नाचणी हो. आणि आता ही वायरा ही जी वायरा आहेत ना, हे गुंडळून ह्या खुटीला अडकूया. ह्या तीच की ह्या खुटीला लावूया. कलर तुमचा मोबाईल मी घेते ना. जेवण असं वापरायचं, तोर वापरायचं. आणि ओ केलं का नाही पुन्हा पोचतो. म्हणजे स्वतःला चेअर करायचं. दीपक ड्रायव्हर शेने. बसल त्याच्यातच, बसल त्याच्यात काय खपरी इथं ठेवलं पाहिजे. कुठं आहे सा? ओ भाऊजी कामा व्हायची. हॅलो, कधी येणार आहे? 6 वाजता. मी इकडे येणार का? बरोबर चालतं. ठीक आहे. वस्तीवर आहे काम आहे. हा आज उघडले, बघून आलो पाहिजे. सकाळी बघून वेग लवकर जाऊन. हा
काय होते होय हो. तर अशा पद्धतीने साहेबांनी सगळं खाद्य मिक्स केलेलं आहे, त्यात भरलेलं आहे. आता राहिली ती म्हणजे उडीद डाळ आणि सरकी. तर आता सरकी कुठे ठेवणार आहे सा? आणि उडदाची डाळ बसणार नाही. सरकीचं पोतं मोठं आहे ना. सरकीला काय केलं आहे? हा सरकीला एक बॅरेल आणल्या, उडीदला एक बॅरेल आणल्या. तीच म्हणते. ही सरकी किती किलो आहे? 50 किलो असेल. मग 50 किलोच्या मापाचा बॅरेल आणला पाहिजे. ती तुम्ही घरात आणलायसा बघा. हा होय की ग. हिथं आणि आता आपण धुवून काढणार आहे तो भिजेल की. होय ते पासा लावतो ग, परत भाजी काढायचं बाहेर. हा बसलं बारी खाली निर्माण. अहो आपण दोघं संकट चालू. कुठं आणला आता? इथं पोरं खेळते ते बघू. कानून देतात का? बाहेर आहेत. वर काही पसाराचं नाही नसतं, सगळं खालीच आहे. हो तात्पुरती डाळ ह्याच्यात होता की. भाऊजींचा फोन आलाय मुंबईच्या. तुमचा मित्र बापू. हो. काय बर हे टाकले तो काढ. तू काढ तिकडे बाळा. काय करायचं वायरी लावायची मोठ्या खाली. तर तुम्ही मगाशी बघितलं, इथनं दाखवलेलं तुम्हाला की आपली खोली किती घाण होती ती. आणि आता बघू शकताय एकदम छान अशी साफसफाई झालेली आहे. आणि इथं असं हे सगळी दावी वगैरे बांधून ठेवले, जे निर्जीव झाले ती कट करून टाकलेत. इकडं पण हे बांधून ठेवलंय टाप वगैरे सगळं. चाबूक काय हा ही ती छकडा ठेवायचा आहे. गेलं. मग ही काय आहे? ह्याला काय म्हणायचं? छकड्याचं गुढी. आणि ही दावी. ही निर्जीव काढलं नाही सगळे. अहो भाऊजींच्या हातात आहे. तर ही बैलगाडा क्षेत्रातली खोली शोभली पाहिजे म्हणून. बक्षिसाला वेगळीच वॉल केली पाहिजे. बक्षीस आता 2 तर आहेतच की घरात. आणूया इथं आणि इथं भितळावर लावूयावर ती ढाल. तिथं लावूया. कोण तिथं खोलीत बघत नाही काय नाही. आमच्या घराचं काम कधी व्हायचं कोणास ठाऊक. चांगलं घर झालं, हॉल छान झाला म्हणजे काही टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे आईंचं स्वप्न आहे घराचं. आईंना असं एकदम हे काय झालं? कात्रीला का कधी नाही गावली आज कात्र मुडली तांबार. तर दीपक दादा जाऊन आता कलर घेऊन आलेत, कारण आपण द्यायचंय रिनोव्हेशन करायचंय खोलीचं. हो काही तर ठिक्क्यात आहे. ह्या ठिक्क्यात आहे बघा. त्याचं ते ही असतंय हो कुठं तरी. थांबा बघतो बी. बघू देत आहे का नाही म्हणतोय खाद्य. होय की नाग आहे नाग. बघा की नशिबानं खाद्य पण तयार झालं आणि डोळ्यातनं पाणी काले बाळाच्या. खाद्य पाहिजे आज जरा खोलीच्या साफसफाईमुळे. भाजी आहे येसनी आता काय करणार? टाप सगळी एका बाजू. अहो तुम्हालाच बघून फुसफुसला थांबला तर शांत झाला. आता आधी इकडे सांगतो. हा
होया हो. कस काय तुम्हाला सिग्नल देते काय? मग तू यार खाते ते काय कुठं घालायला निघालं. वा वा वा. पप्पे घ्या. अगं हे बाटलीतला कलर मिक्स केला की होते का. आता दीपक दादा पेंटर ड्रायव्हर वरनं आता पेंटर झालेत. सरक श्रीषा नाही लाखाचं 1200. धरती बारडी धर बा. हीच घ्या किती काय आता करत होता ती का. हा कलर मग घ्या की हा कांडी ती पप्पास दे जा. कलर कडे जाशील बाई. चिक्या कुठे गेले काय माहित. तर ह्यांनी सगळी लागले दावी बांधायला. मग खोली कधी धुवायची हो खाली फरशी. कलर धुवून नाही ना थोडा ठेवायचा आणि परत आणि खालच्या साईडनं द्यायचा. तर भैया साहेब काय फोन उचलनात. 6 वाजत आले की. हा भैया कुठं आहे. बाहेर गेला काय. बाहेर गेला काय म्हटलं. बरोबर चाल. भैया तिथंच आहेत. नाही कसं बोलत नाही कुठं. तुम्ही चला की का पाया ना गाडी घेऊन जायचं उतरायचं बघायचं वाटेल लागायचं. हो ही साडी बघा की बघा नाही द्या. आई गे द्या जायचं. काय उपयोगच नाही ना त्याचा. काय उपयोगाचा निर्जीव दोऱ्या ठेवून काय करणार आहे. हा लहान हा ठेवणार आहे सर. ठेवा आता राधाला बाळ राधाच्या मम्मीला रायबाच्या मम्मीला बाळ होईल. लय गरम होत इथं. काम करते हो तर आहे नाही काय तुम्ही ठेवायला पाहिजे. ती नाही उशीर झालाय नियाव झालंय पडू दे. ही टाप आहे का. नाही भाजीची नव ही टाप ती असं नाही ना हातातली. आता बास आता नुसती ओनली सुती असन. चालतंय आता सगळ्या रश्या बिश्या बांधून घ्या. मग कलर देताना शेअर करूया. व्हिडिओ सोडला सगळा डाउनलोड आहे ना. तर आपला बाजीला डान्स करायला पुढे घेऊ का दारी म्हणते मस्ती करायला लागला की. ऐक सट्टेच नाही कराय बघतोय. मग याला येसन आता नाही कसं करायचं. कसं करायचं टेन्शन आलंय का. तर का भाजीची मस्ती. भाज्या अय भाज्या काय नाही अंगात आलंय काय. झालं दमला. उकारलं ग माती उकारली. काय मस्ती. काय ग येसन त्याचा हाल बेजार केलं बरं. येसन उद्या बाहेर काढलं असं तर कसं काढशील. होय होय भाज्या थांब टाकायचं फेरा तुला. कसं आहे तिकडे ब्रह्म पण तोंडवर करायला राय बारुसलाय. नाही 2 दिवस नुसतं खाद्य 2 दिवस. तरी राजाकडे बसायला लागलाय महाराजाकडे. मस्ती किती करायला आलाय बघ. तीच की म्हणले इकडे अभिजित भाऊजींनी गाणी लावलेली आणि ही असं काय दार उघडलं बघते तर हे डान्स करायला लागलाय. म्हणून ते वाघ काढलं इकडच. होय खरेच इथं म्हणजे रात्रीचं झोप आलं तर ही दार उघडून त्याला ते कलर नको देते की कसलं भारी वाटलं त्यांच्याकडे बघायला. होय तर यात खोली दाखवायची राहिलीच.
हे बघू शकता आता वल्लाय म्हणून कलर दिसत ना, उद्या ज्याला दिसेल तुम्हाला हा इथं आहे बघा बघा खाली असा दिसेल सगळीकडे. आत्ताच दिलाय आणि तुळशीने पण दिला, सुट्टी नाही. श्रीषा कलर संपवा भाज्या दमलाच बी कसं आहे भाजी आहे असं भाजीला गोष्टी केली का ना आपल्याला लय आनंद होतो. तर आज झालेला आहे वेळ, मला उठायलाच वेळ झाला आज. आणि इकडं बघू शकताय शेट उठून बसले ते, कारण भुका लागली असतील खाद्य ठेवायचं आहे. ओ शेट आणि ए चिक्क्या झालं की चाल तुझं. आणि इतका फरक पडला आहे, खाद्याचा रिझल्ट भरपूर आहे, म्हणजे ॲग्रेसिव्ह झाली ती. ए यार चिक्क्या गप. आणि हे ह्या शेटवर तर लय फरक पडलाय, लय म्हणजे लय भयानक फरक पडलाय. आता आले टेन्शन वैरणीचं. वैरण नाही मला गेलं बघ वैरण आणायला, लय लोड आहे कामाचा. तर बाहेर शेट म्हणले उद्यापासून येतोय. बघा उद्या आहे सोमवार. आणि काल आपण खोली साफ केल्या म्हणजे नुसतं वरच्यावर आपली साफसफाई झाली. आता ही करायचं अजून, म्हणजे पसारा वगैरे व्यवस्थित लावायचा आहे. मी काल दार उघडच ठेवलेलं म्हटलं वाऱ्यासाठी. तर बघा कलर कसा विशेष हार्ड झालेला आहे. इथं फी लावायचं आहे, इथं लावायचं का कुठं लावायचं ते आपल्याला जे कपिला यांनी साहित्य दिलेलं केंद्रासाठी आणि त्यात एक लेख दिलेला रायबासाठी, तो इथं आम्ही लावणार आहे. लेख फ्रेम करायला टाकतोय, आजच टाकणार आहे फ्रेम करायला. मी तर मस्तपैकी तो लेख लावायचा. इथं एक रायबाचं बॅनर दिलेलं आहे सासरचं, ते इथं लावायचं. आणि 1-2 ट्रॉफी आहेत आत्तापर्यंत आपल्या, फक्त 2 ट्रॉफी त्या लावायचे तिथं. ही साहित्य वगैरे आता हे लावायचं राहिले व्यवस्थित. चला आता आवरून घेतो, कारण की खाद्य ठेवतो पहिल्यांदा, म्हणजे तोपर्यंत आपली आता नाश्ता तरी होईल मी वैरण काढचपर्यंत. आलास यात हा चला. तर आता झाले सगळं आवरून आणि उद्यापासून बाहेरच्या येणार आहे. उद्या सोमवार, ते मला सोमवारपासून दादा येतो. आता उद्यापासून ह्याला एवढे आता येसून घेतो घालून पहिल्यांदा. आणि उद्या सोमवार, उद्या नाही तर मंगळवारी त्याला फेरा टाकणार आहे. आजच टाकायचं होता, तर आज पोरमध्ये आज नको, त्यासनी काम आहे ते आज भरपूर. मग म्हटलं राहू दे. मग उद्या सोमवारचा काय जण मग ते फेरा टाकायचा नसतो, काय जण मग ते टाकायचा काय नाव त्याला. तर बघा उद्या जर झालं नियोजन तर ह्या शेटला फेरा टाकायचा आहे, ह्याला आणि ह्याला. आणि आता भाजी शेटला पण आपण फेरा टाकू शकतोय, कारण भाजीला आला मस्ती करायला लई. पहिला जसा मस्ती करायचा पहिला जेव्हा तब्येत होती तेव्हा, तशी मस्ती करायला लागला. जागेवर उड्या मारतोय म्हणजे आलाय. त्याला त्या नाकारल्या जखमीची जारण होती, ती बरं झाल्यापासून गडी लय फ्रेश झालं. आणि वैरण पण आता चाटून पुसून खातोय, काय विषय नाही. फक्त वैरण थोडी लिमिटमध्ये असते साहेबासनी, कारण की वैरण लय टाकून चालत नाही. मग आता लागला बघा फिटनेस व्हायला चांगला. बघा आता येसन टाकतो आणि 1-2-3 वेळा अवताला आणतो, मग साहेबासनी फेरा काढतो. नाहीतर येसन टाकून बघा जर हा असा फ्रेश राहिला तर साहेबासनी फेरा काढणार आहे. पिल्ल्या येसन घालतानाच अवघड आहे. आणि हे काम आहे ते बाबा ह्या शेटचाच फोन आलाय, काय म्हणतील बघा. हॅलो हा वस्तीबाई नाही आत्ता झालं बघ. आलो गाडी बसायला लागली. हा बरं चला. आज व्हिडिओ असाच म्हणजे बऱ्यापैकी येईल, कारण की आता उद्यापासून भाई आला की थोडा वेळ मिळेल आपल्याला व्हिडिओ वगैरे करायला. मग उद्यापासून व्हिडिओ येतील व्यवस्थित. आणि साहेबांचा व्यायाम पण चालू होईल लवकरच. साहेब फेर काढून मैदानात दिसतील आणि ही साहेब पण आता मैदानात दिसतील, कारण 2-3 दिवस झाला जरा उघडीत मिळाल्या. बघा आता आणि तावतंय खरं, आता उघडीत तर मिळाल्या. आता मैदान पडली की साहेबांचं मैदान खेळायचं आहे. तिकडे बावऱ्या गेलेला मैदानात, त्यासनी म्हणले 2-3 फेरं काढा, मग मैदानात काढूया. कारण की त्या दिवशी जरा निकाल रेशो कमी आला, कधी निकाल रेशो कमी येत नाही साहेब, तर आला निकाल रेशो कमी. मग ते कशामुळे आला ते विचारलं तर अमित भाऊ म्हटलं सर्दी झालेली त्याला. आता झाला आहे डोस कंप्लीट, आता फेर चालू आहे. ते जोडीदार पण आला आहे आज, त्याची गाडी घ्यायची आहे.